नाना पटोलेंनी सुद्धा ह्यावेळेस गाफील राहू नये. कारण मान्य आहे नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष झाले, पण कदाचित ते सुद्धा 40 ते 50,000 मतांनी पडू शकतात. आमचं सांगायचं काम आहे. आम्ही कोणी एकाच्या सोबत आणि कोणी एकाच्या विरोधात नाहीये, पण 100% नाना पटोले सुद्धा 50 ते 40,000 मतांनी पडणार आहे. आम्ही ग्राउंड लेवलवर काम केलंय त्यांच्या, आणि त्यांना आम्ही जे वोट शेअर आहे ना, आज जरी त्यांना वाटत असेल की त्यांच्या मतदारसंघात किंवा त्यांच्या याच्यात थोडंसं वाढलं, पण ते चुकीचं आहे. ते सुद्धा पडण्याच्या छायेत आहे. त्याचं कारण असं आहे की आज जी लोकसभेला वेव चालली ती विधानसभा वाईज कमी कमी होऊ शकते. आणि हे मी स्वतः लोकसभेच्या आधी सन्माननीय नाना पटोले साहेबांनी त्यांच्या पीएला सांगितलं की ह्या वेळेस वेव आणि पटोले सारखे मनुष्य जर विधानसभेला पडले ना, महाराष्ट्र त्यांच्याकडे आता सीएम सारख्या नजरेनं पाहतोय. किंवा विरोधी पक्ष नेता, काँग्रेसचा इतिहास हे प्रदेशाध्यक्ष हे येणाऱ्या काळातले मुख्यमंत्र्याच्या रेसमध्येच होते. अरे त्यांच्या समोरचे 2-3 लोक वेगळे झाले. कदाचित पृथ्वीराज बाबा सुद्धा पडू शकतात, कारण तिथे अतुल भोसले चांगले काम करत होते. यावेळेस कोण भाजप तिकीट देतं कराडमध्ये काही सांगता येत नाही. मग 2 माजी आणि अशोक चव्हाण आपण बघितलं. आत्ताच अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले, आणि सर्वसामान्य जनतेने अशोक चव्हाणची काय हाल केली आपण सगळ्यांनी बघितलं. एक लक्षात घ्या, आम्ही हे पोटतिडकीनं जे बोलतोय ना, हे राजकारणात शुद्ध करण्यासाठी बोलतोय. कारण की आज आपण आपल्या रक्तात जर गद्दारी कोणी केली ना, तर आपली पुढची पिढी गद्दारी करायची सवय लागेल, आणि हे येणाऱ्या काळात खूप मोठं घातक होईल. विश्वास नावाची एक वस्तू राहणार नाही, आणि परंपरागत लोक कामापुरताच यूज करतील आणि ट्रस्ट निर्माण नाही राहणार. त्यामुळे कदाचित नाना पटोले जर पडले तर पुढे महत्वाचे पद हे त्यांचे मिस होतील. त्याच्यामुळे नाना पटोलेंना जर त्यांनी व्हिडिओ बघितला, ऐकला, तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात 50-60 गावामध्ये आम्ही सर्वे केल्यामुळे मायनस आहे. केल्यामुळे म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वे केला, तिथं आम्हाला प्रॅक्टिकल दिसलंय, पुराव्यासहित आमच्याकडे. त्यांनी जर तिथे काम केलं ना, ते प्लस होऊ शकते. जर स्ट्रॉंग उमेदवार भाजपनी किंवा वेगवेगळ्या विरुद्ध कोणताही अपोजिशन पक्ष असेल यांनी जर दिला, तर नाना पटोले सुद्धा पडतील. त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही पक्षातील आता विजय मिळाला म्हणून काय म्हणतो ना आपण, जास्त गर्व होऊ नाही देऊ, आणि हरले म्हणून सोडून देऊ नये, परत लढावं. कारण की काही नेत्यात आपण बघितलंय की सातत्य असलं तर राजकारणात कधी न कधी यश येतं. नमस्कार.